भागामध्ये अध्यक्ष महोदय शेकडो लोकांना आपला जीव गमावा लागत आहे। ठीक आहे, शासन त्या संदर्भात काही उपाययोजना करून भरपाई करत आहे अध्यक्ष महोदय, परंतु हे जे वाघीण आहे या नागरिकांनी ज्या कोको वन्यजीव अभयारण्यात सदरची BT-10 या वाघिणीला सोडण्यास विरोध होता, तरी पण त्यांना त्या जंगलामध्ये का सोडण्यात आला अध्यक्ष महोदय? जर विरोध होता, त्या परिसरातील लोकांचा विरोध होता, तर माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या वाघिणीला कोको वन्यजीव सोडण्याचा सल्ला त्यावेळच्या रवीना टंडन यांनी दिला असल्याचे वृत्तपत्रात म्हटलं आहे। याचा खुलासा सुद्धा होण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय। खरं तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सुद्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात या हिंस्र प्राण्यांनी खूप लोकांना ठार मारल्याच्या घटना आपण घडलेल्या बघतोय अध्यक्ष महोदय। यामुळे नागरिकांचा उद्रेक होतोय आणि अशा स्थितीमध्ये नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक सुरक्षा योजना राबवण्यात येतात, मात्र त्याला मंजुरी देताना किंवा राबवताना विलंब होत असून माझे स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना ही जी BT-10